महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा मानव कल्याणकारी धम्म आणि या धम्माचं पालन करणारा बुद्धाचा तिन्ही काळातील श्रावक संघ, या तीन रत्नांना वंदन। या तीन रत्नांचं दर्शन तुम्हा सर्वांना आणि या भारत देशाला घडवून आणणारे आणि या भारत देशाला या तीन रत्नांचं दर्शन घडवून ज्यांनी या देशावर अनंत असे उपकार केले असे ते युगंधर युगपुरुष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमाता रमाई यांच्या जीवनकार्याला आणि त्यागाला अभिवादन करून आपण 2024चा हा वर्षावास त्रिरत्न बुद्ध विहार आंबेडाकळी जिल्हा बुलढाणा या विहारातील उपासकांनी उपासकांच्या जीवनातील कुशलकर्माचा भाग म्हणून धम्मपदाचा अभ्यास या विहारामधून सुरू आहे। तर आज आपण धम्मपदाची गाथा धम्मपद गाथा नंबर 80 ही पाहत आहोत। आजच्या या धम्मपदाच्या गाथेचा विषय आहे शहाणे लोक स्वतःवर ताबा मिळवतात। पहा, शहाणे लोक स्वतःवर ताबा मिळवतात हा आजच्या धम्मपद गाथा नंबर 80चा मुख्य विषय आहे की शहाणे लोक स्वतःवर ताबा मिळवतात। कसा मिळवतात ताबा, कसा मिळवायला पाहिजे ताबा, याचं सुंदरसं स्पष्टीकरण श्रामणेर भिक्षू पंडितांची गोष्ट, या श्रामणेर भिक्षूची, ज्या पंडित असणाऱ्या भिक्षूची गोष्ट, या गोष्टीच्या माध्यमातून समजू शकेल की ताबा कसा मिळवायचा आहे, स्वतःवर ताबा कसा मिळवायचा आहे। आपण पाहतो की बऱ्याच वेळा आपण कुशल कर्म करत असताना बरेच वेळा काही कारणं निर्माण होतात आणि त्या कारणांमुळे आपण म्हणतो ते ना असं झालं, त्यामुळे आम्ही ते काम करू शकलो नाही, म्हणजे बा या कारणामुळे आम्ही विहारात येऊ शकलो नाही। म्हणजे आपण बऱ्याच वेळा बहाणे शोधत असतो, परंतु जे शहाणे लोक असतात ते बहाणे शोधत नाहीत, तर कोणत्याही गोष्टीतून ते कुशल कर्म करतात आणि स्वतःवर ताबा मिळवतात। परंतु ज्यांना कोणाला ताबा मिळवायचा आहे ते कोणत्याही गोष्टीतून बोध घेतात, कोणत्याही गोष्टीतून शिकतात, कुठूनही शिकतात, आवश्यकता नाही। म्हणजे ज्याला बुद्धाची वंदनाच करायची आहे, बुद्धाचे गुण आत्मसात करायचे आहे, बुद्धाच्या गुणांची स्तुती करायची आहे, ते गुण आत्मसात करायचे आहेत, त्याला विहाराची पण गरज पडत नाही। एखाद्या झोपड्या गवताच्या कुटीमध्ये सुद्धा ते भगवान बुद्धाचे विचार आत्मसात करतात। परंतु ज्याला याच्याशी घेणं देणंच नाही, तर त्याला विहार असून सुद्धा बहाणे असतात। शहाणे लोक स्वतःवर ताबा कसा मिळवतात पहा, आणि ते कशा कशा गोष्टींमधून शिकतात हे सुंदरशा छोट्याशा परंतु अत्यंत बोधप्रद अशा उदाहरणामधून आपल्याला खूप चांगलं शिकायला मिळते। पाहूया धम्मपदाची गाथा नंबर 80।
उदकं हि नयन्ति नेत्तिका उसुकारा नमयन्ति तेजनं दारुं नमयन्ति तच्छका अत्तानं दमयन्ति पंडिता। उदकं हि नयन्ति नेत्तिका, उदक म्हणजे पाणी, नयंती म्हणजे वाकवितात जसे पाहिजे तसे, आणि नेत्तिका म्हणजे पाटकार। पाटकार म्हणजे पाट माहिती आहे आपल्याला, पाण्याचा पाट जो आहे तो कॅनॉल। तर जसा पाटकार म्हणजे कॅनॉल काढणारा माणूस पाण्याला योग्य अशी दिशा देतो, हवं तसं वळवतो। तुम्ही पहा, तुमच्याही गावामध्ये कॅनॉल आहे, पाट आहे पाण्याचा, कुठूनही कुठे पाणी गेलेलं आहे। आपल्याला अशक्य वाटत होतं, म्हणजे एखादा मोठी नदी आहे किंवा नाला आहे आणि मग तो नाला पार करून पाणी कसं जाईल, असा प्रश्न आपल्याला ते कॅनॉल बनत असताना वाटत होता। परंतु ते बनल्यानंतर आपण पाहिलं तर त्या पाटकाराने, पालीमध्ये नेत्तिका म्हणजे पाटकार, तो पाट काढणारा जो व्यक्ती आहे त्याने मात्र योग्य पद्धतीने पाणी काढून तुमच्या शेतामध्ये पोहोचवलेलं आहे। तर ज्या पद्धतीने उदकं हि नयन्ति नेत्तिका, पाटकार ज्याप्रमाणे पाण्याला वळण देतो, उसुकारा नमयन्ति तेजनं, उसुकारा म्हणजे बाणकार, बाण तयार करणारा, तीरबाण तयार करणारा, तेजनं म्हणजे बाण। तर ज्या पद्धतीने पाटकार पाण्याला वळण देतो आणि बाणकार हा बाणाला वळण देतो, दारुं नमयन्ति तच्छका, तच्छका म्हणजे सुतार, दारुं नमयन्ति तच्छका अत्तानं दमयन्ति पंडिता। नमयन्ति, नमयन्ति म्हणजे नमवणे, नमयन्ति म्हणजे हवा तसा आकार देणे। तर तच्छका म्हणजे सुतार आणि दारुं हा शब्द म्हणजे लाकूड। तर ज्या पद्धतीने सुतार लाकडाला हवा तसा आकार देतो आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करतो, लाकडाचे अवजारं तयार करतो, अशा तीन उपमा या ठिकाणी दिलेल्या आहेत। जसा पाटकार पाण्याला वळण देऊन हव्या त्या ठिकाणी पाणी पोहोचवतो, बाणकार त्या बाणाला वाकवतो आणि त्यापासून बाण तयार करतो, सुतार लाकडापासून लाकडाला योग्य आकार देऊन लाकडापासून योग्य वस्तू अवजारे तयार करतो। अगदी त्याच पद्धतीने अत्तानं दमयन्ति पंडिता, अत्तानं दमयन्ति पंडिता, जो पंडित असतो, जो शहाणा असतो, तो काय करतो, अत्तानं दमयन्ति पंडिता। जो पंडित असतो तो या पद्धतीने स्वतःचं दमन करतो, स्वतःला योग्य असा आकार देतो आणि आपल्याला योग्य दिशेने असं घडवतो। आणि म्हणून ही गाथा आलेली आहे, उदकं हि नयन्ति नेत्तिका उसुकारा नमयन्ति तेजनं दारुं नमयन्ति तच्छका अत्तानं दमयन्ति पंडिता, अत्तानं दमयन्ति पंडिता, अत्तानं दमयन्ति पंडिता। अशा पद्धतीने पंडित लोक स्वतःला काय करतात, स्वतःला योग्य आकार देतात, स्वतःवर योग्य पद्धतीने ताबा मिळवतात, अर्थात स्वतःवर संयम करतात। दमयंती करणे म्हणजे संयम करणे। आणि यामध्ये काय गोष्ट आलेली आहे पाहू। श्रामणेर भिक्षू पंडिताची गोष्ट काय आहे। श्रावस्ती येथील जेतवनात विहारात असताना भगवान बुद्धांनी ही गाथा श्रामणेर भिक्षू पंडिताला उद्देशून म्हटलेली आहे।
पंडित हा श्रावस्तीचा एका श्रेष्ठीचा मुलगा होता. पहा, पंडित हा श्रावस्तीचा एका श्रेष्ठीचा मुलगा होता. तो 7 वर्षाचा असतानाच श्रामणेर भिक्षू झाला. 7 वर्षाचा असतानाच तो भिक्षू झाला. श्रामणेर झाल्यानंतर 8व्या दिवशी भंते सारीपुत्ताबरोबर भिक्षाटनाला बाहेर पडला असता त्याने पाहिले की काही शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी पाट तयार करीत होते. हा धम्म शिकण्यासाठी हे तुमच्यातलेच उदाहरण आहेत. म्हणजे इथं उदाहरण आहे की त्या छोट्या शेतकऱ्याने काय पाहिलं तर काही शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी पाट तयार करत होते. पाट आपापल्याकडे शेतीकडे पाणी यावे म्हणून पाटाला वळणे देत होते. त्याने भंते सारीपुत्तांना विचारले, भंते, ज्याला चेतना नाही अशा पाण्याला एखादी व्यक्ती पाहिजे तसे वळवू शकते काय? त्यावर भंते म्हणाले, होय, आपण पाटाद्वारे पाण्याला पाहिजे तसे वळवू शकतो. पुढे गेल्यावर त्या श्रामणेर भिक्षूने एका बाणकाराला पाहिले. किती सोपा आहे धम्म, समजण्याला किती सहज आहे. शिक्षणाची मुळीच अट नाही. पुढे जाऊन त्याने काय पाहिलं? पहिल्यांदा त्याने पाहिलं की शेतकरी आपापल्या शेतामध्ये पाटाचं पाणी घेऊन जात आहेत आणि त्याला व्यवस्थित पाट काढत आहेत. आपण त्याला दांडसुद्धा म्हणतो. पाट काढत आहेत, दांड काढत आहेत आणि आपापल्या शेतात पाणी घेऊन जात आहेत. ते म्हणतात की तर ते छोटासा 7 वर्षाचा मुलगा जो श्रामणेर झालेला आहे तो भंते आपल्या गुरुला सारीपुत्ताला विचारतो की भंते, या पाण्यामध्ये जीव नाही आहे, मग तरीही याला योग्य वळण लावल्या जाऊ शकते का? यामध्ये चेतना नाही. त्यावर भंते काय म्हणाले, होय, याला योग्य वळण लावल्या जाऊ शकते. आपण पाटाद्वारे पाण्याला पाहिजे तसे वळवू शकतो. पुढे गेल्यानंतर त्या श्रामणेर भिक्षूने एका बाणकाराला पाहिले. तो त्याचे लोखंडी बाण आगीत गरम करून त्याला पाहिजे तसे वाकवित होता. लोखंडी बाण काय करत होता? तो बाणकार लोखंडी बाण आगीत गरम करून त्याला पाहिजे तसे वाकवित होता. पुढे काही अंतरावर काही सुतारांना पाहिले. ते सुतार करवतीने लाकडे कापून योग्य आकार देऊन बैलगाडीचे चाक तयार करीत होते. नंतर त्याने विचार केला, जर चेतनाविहीन पाणी, ज्या पाण्यामध्ये चेतना, जीव नाही, असं पाणी पाहिजे तसे वळवता येते. चेतनाविहीन बाणाला पाहिजे तसा आकार देऊन वाकविता येते. तसेच चेतनाविहीन लाकडाला पाहिजे तसे तासून पाहिजे तशा वस्तू बनविता येतात. तर चेतनायुक्त मनाला ताब्यात ठेवून वळविणे कसे अशक्य आहे? त्या छोट्याशा मुलाला प्रश्न पडला. पहा की पाण्याला जीव नाही, त्याला योग्य पद्धतीने वळवता येते. त्या लोखंडात जीव नाही, त्याला योग्य पद्धतीने हवा तसा आकार देता येतो. मग लाकडाला जीव नाही, ते सुकलेलं लाकूड, त्याला सुद्धा योग्य आकार देता येऊ शकते. तर मग या मनामध्ये जी चेतना आहे, जीव आहे, तसेच तर चेतनायुक्त मनाला ताब्यात ठेवून वळविणे कसे अशक्य आहे? असा प्रश्न पडायला पाहिजे की मग जर चेतनायुक्त मनाला ताब्यात ठेवून वळविणे कसे अशक्य आहे? अशक्य काहीच नाही. मनाच्या समतभावनेने, विपස්සना अभ्यासाने मन ताब्यात ठेवणे शक्य आहे. कशाने? विपස්සनेच्या भावनेने, समतभावनेने आणि विपස්සनेच्या अभ्यासाने मन ताब्यात ठेवणे शक्य आहे. आणि मन ताब्यात जर राहिलं तर जीवनामध्ये खूप काही माणूस यश प्राप्त करू शकतो. तत्क्षणी तो श्रामणेर भंते सारीपुत्तांच्या परवानगीने विहारातील त्याच्या कुटीत वापस गेला. जसे त्याने हे तीनही दृश्य पाहिले
हे दृश्य, तीनही दृश्य पाहिल्यानंतर त्या श्रामणेराने मागचा पुढचा काही विचार न करता तात्काळ क्षणामध्येच त्याच क्षणी तो श्रामणेर भंते सारीपुत्ताच्या परवानगीने म्हणजे गुरुला परवानगी मागितली आणि त्याच्या कुटीमध्ये गेला. म्हणजे भिक्षूंना राहण्यासाठी कुटी असायची, कुटी. एक एक दोन दोन भिक्षूंची अशी कुटी, आणि त्यामध्ये जाऊन भिक्षू ध्यान करायचे आणि आराम करायचे, विहार करायचे. तर तो भिक्षू तात्काळ उठला, आपल्या गुरुची परवानगी घेतली आणि कुटीमध्ये वापस गेला. कडक मेहनतीने उत्साहाने ध्यान साधना केली. तिथे जाऊन त्याने काय केलं? खूप कडक मेहनत केली. आता तुम्ही म्हणाल की सर बसल्या बसल्या ध्यान करणार, त्यात काहाची आली मेहनत? ध्यानाला का मेहनत म्हणतात का? पण इथे उल्लेख काय आहे? कडक मेहनतीने उत्साहाने ध्यान साधना केली. आता तुम्ही ध्यानसुद्धा करत नाहीत, नुसते श्रवण करीत आहात, म्हणजे ऐकत आहात. पण तरी जर तुम्ही आणखी 1.5 तास जर बसले ना, तर तुम्ही थकून जाता. इतके थकता की घरी गेल्या गेल्या अंथरुणावर पडल्या पडल्या झोपून जाता. कारण पाठीचा तुमचा कणा दुखतो, महत्त्वाचा म्हणजे पाठीचा दांडच दुखतो. तर म्हणजे तेही असं कसंही बसलं तरी आपल्याला दुखते. जर सरळच बसलेला माणूस असेल तर त्याला वेदना होत नसतील का? आणि त्यातल्या त्यात नुसतं शरीराने सरळ बसलेला नाही, तर तो मनाला वारंवार प्रयत्न करतो आहे. जसं पाण्याला शेतकरी जसं पाहिजे तसं वळण देतो, तर तसं ध्यान करणारा व्यक्ती शरीरानेही सरळ बसतो. जसं काही एखादी वस्तू खुंटीला टांगलेली आहे तसा, आणि मनाने सुद्धा, मन जेव्हा बाहेर जाते तेव्हा तो जागेवर आणतो. हे एवढं सोपं नाही स्थिर बसणे. माकडाच्या स्वभावाचं मन आहे, माणसाला स्थिरच बसू देत नाही. तुमचं काहीच दुखत नसलं तरी तुम्ही स्थिर बसू शकत नाही, कारण माणसाचं मन आहे ना, ते तुम्हाला स्थिर नाही बसू देत. ते म्हणते उठ, स्थिर बसतील तर तुझी प्रज्ञा जागी होईल म्हणते. आणि प्रज्ञा जागी झाली तर तुझा विकास व्हायला लागेल. मग ते बसू देत नाही. ते जे बसू देत नाही त्यालाच आपण मार म्हणतो, मार सेना म्हणतो. आणि हा मार येतो तर तो एकटा दुकटा येत नसतो, तर तो माराच्या सेना घेऊन येत असतो. कोणकोणत्या सेना घेऊन येतो? उठ म्हणते, हे दुखायला लागलं, पाठ दुखायला लागले, चाल, नाहीतर जागा तरी बदल, थोडासा पाय तरी उलटा कर. याने ऐकलं नाही तर दुसरी सेना येते त्याची, झोप लागली म्हणते, चला उठा, नाही का? त्याने ऐकलं नाही, भूक लागली. आता एखादा मुलगा जर अभ्यास करत असेल, अभ्यास करता करता एक पान नाही वाचत, तर माराची एक सेना त्याच्यावर आक्रमण करते. अरे भूक लागली, कुठं अभ्यास करतं, चालू उठ. म्हणजे माराच्या अशा अनेक सेना आहेत, आणि त्या माणसावर हल्ले करत असतात, आणि माणसाला त्याच्या ध्येयापासून विचलित करत असतात. आणि म्हणून ध्यान करणं हे अत्यंत कठीण आहे. म्हणून या ठिकाणी शब्दप्रयोग आहे की ते छोटे भंते आपल्या कुटीमध्ये गेले, आणि विहारातील त्याच्या कुटीत वापस गेल्यानंतर कडक मेहनतीने व उत्साहाने ध्यान साधना केली. कसे? उत्साहाने ध्यान साधना. उत्साह अत्यंत आवश्यक आहे कोणत्याही गोष्टीसाठी. तुम्ही जे या विहारामध्ये येतात, तुमच्या मनामध्ये उत्साह असतो म्हणून तुम्ही इथे येता. तुम्ही जेही काम करता तेव्हा तुमच्या मनामध्ये त्या कामाविषयीचा उत्साह असतो. आणि मग त्या भंतेंनी काय केलं? तिथे कायानुपස්සना केली. त्या कुटीमध्ये जाऊन काय केली? कायानुपස්සना. काया म्हणजे शरीर, पස්සना म्हणजे पाहणे. ध्यान सुरू आहे. सतीपट्ठाण नावाच्या शिबिरामध्ये 4 प्रकारचे 4 गोष्टींवर ध्यान केंद्रित केले जाते. त्यामध्ये पहिल्यांदा सांगितलेले आहे कायानुपस्सी विहरती, म्हणजे कायेनं कायेला पाहणे.
काया म्हणजे शरीर, शरीरानं शरीराला पाहणे, पहा, आणि संपूर्ण शरीराचं निरीक्षण करणे, डोक्यापासून तर पायाच्या बोटापर्यंत, शरीराला उभं आडवं तिरपं सगळ्या गोष्टीने असं पाहत राहणे विपස්සनेतली एक स्टेप आहे, सतिपट्ठान साधनेमधली एक स्टेप आहे, कायानुपස්සना म्हणतात त्याला. तर अशी एखादी स्टेज त्यामध्ये येते की जसं काही बॉडी स्कॅन होत आहे, सिटी स्कॅन म्हणतो आपण त्याला. तर विहारात गेल्यानंतर, त्या कुटीमध्ये गेल्यानंतर त्या भंतींनी काय केलं, उत्साहाने ध्यान साधना करायला सुरुवात केली आणि कायानुपස්සना केली. तिथे इंद्र आणि देवांनी सुद्धा विहाराच्या सीमा शांत आणि स्थिर ठेवून त्यांच्या ध्यान साधनेत मदत केली. ते भंते ध्यान करायला लागले, कायानुपස්සना केली. तर तिथे इंद्र आणि देवांनी सुद्धा विहाराच्या सीमा शांत आणि स्थिर ठेवून त्यांच्या साधनेत मदत केली. दुपारच्या जेवणापूर्वी रामनेर भिक्षू पंडिताला अनागामी फल प्राप्त झाले आणि ते ध्यान करत असतानाच त्या भिक्षूंना अनागामी नावाचं एक फल प्राप्त झालं, जे अर्हत होण्याच्या मार्गातील एक फळ आहे, जे तिसऱ्या स्टेपचं आहे. त्याचवेळी भंते सारीपुत्त रामनेर भिक्षूसाठी भिक्षांना आणत होते. पहा, म्हणजे रामनेर भिक्षू कुटीमध्ये ध्यान करत आहेत आणि त्याचे गुरु चारिका करून त्या रामनेरसाठी काय आणत आहेत, भिक्षेतलं अन्न आणत आहेत. बुद्धांनी त्यांच्या बोधिदृष्टीने पाहिलं की रामनेर भिक्षू पंडिताने अनागामी फल प्राप्त केले आहे आणि अजून थोडा वेळ ध्यान साधना चालू राहिल्यास तो लवकरच अर्हतपद प्राप्त करू शकेल. तेव्हा बुद्धांनी ठरविले की सारीपुत्ताला त्या रामनेराच्या कुटीत प्रवेश करण्यापासून काही वेळ थांबविले पाहिजे. पहा, ध्यानाचं महत्त्वसुद्धा असं आहे की जर कुणी ध्यान करत असेल तर त्याचं ध्यानभंग करणे हे सुद्धा फार मोठ्या प्रकारचं अकुशल कर्म समजल्या जाते. तर हे रामनेर म्हणते, जे पंडित आहेत ते ध्यान करता करता अनागामी अवस्थेला पोचलेले आहेत आणि हे बुद्धांनी पाहिलं आणि त्यांचे गुरु सारीपुत्त आता त्या भंतेंना उठवतील भोजनासाठी. म्हणून भगवंतांनी काय केलं, त्यांच्या बोधिदृष्टीने पाहिलं आणि भगवंतांनी हेही जाणलं की आता हा जो रामनेर आहे लवकरच अर्हत होणार आहे जर असाच ध्यान साधनेत बसला तर. आणि म्हणून त्याला त्या ध्यान साधनेत बसू देणे हे तथागतांना योग्य वाटलं आणि म्हणून तथागतांनी काय केलं, त्याला बाधा निर्माण होऊ नये म्हणून त्याच्याकडे जाणारे त्याचे गुरु जे सारीपुत्त होते त्या सारीपुत्ताला त्या रामनेराच्या कुटीत प्रवेश करण्यापासून काही वेळ थांबविले पाहिजेत असं तथागताला वाटलं. आणि म्हणून बुद्ध त्यावेळी कुटीच्या दरवाजाजवळ गेले व काही प्रश्न निर्माण करून सारीपुत्ताला गोष्टीमध्ये व्यस्त केले. सारीपुत्त व बुद्धांचा संवाद चालू असतानाच रामनेर पंडिताने दीक्षा घेतल्यानंतर 8व्या दिवशीच अर्हत प्राप्त केले. पहा, म्हणजे तथागतांनी जाणलं की हा आता लवकरच अर्हतपद प्राप्त करणार आहे, त्याला बाधा निर्माण होऊ नये म्हणून त्या सारीपुत्तासोबत त्यांनी एखादा प्रश्न विचारला आणि त्यांच्यासोबत गप्पा केल्या, गोष्टी केल्या. त्या गोष्टीमुळे सारीपुत्त तिथेच थांबले, ते त्याच्या कुटीमध्ये गेले नाही आणि त्यामुळे त्यांचं ध्यान सुरू राहिलं आणि त्यांनी अर्हतपदाची प्राप्ती केली. तेही दीक्षा घेतल्यानंतर 8व्या दिवशीच त्यांनी अर्हतपद प्राप्त केलं. ह्या प्रसंगाला अनुसरून विहारातील भिक्षूंना बुद्ध म्हणाले. पहा, ह्या प्रसंगाला अनुसरून बुद्ध काय म्हणाले, जेव्हा एखादी व्यक्ती एकाग्रतेने व मेहनतीने धम्माचा अभ्यास करीत असेल तर त्या व्यक्तीला इंद्र आणि देवसुद्धा सुरक्षा देऊन मदत करीत असतात. मी स्वतः सारीपुत्ताला दरवाजा बाहेर बोलण्यात गुंतवून ठेवले की ज्यामुळे रामनेर पंडिताला त्याच्या ध्यान साधनेत
त्रास होऊ नये. श्रामणेर भिक्षूने शेतकऱ्यांना पाटाचे पाणी शेतासाठी वळविताना पाहिले, बाणांना वाकविताना पाहिले, सुतारांना लाकडांना आकार देताना पाहिले. आणि ह्या अचेतन आणि निर्जीव वस्तूंना जर पाहिजे तसा आकार देता येतो तर माणसाच्या चेतनायुक्त मनाला का वळविता येऊ नये. असा विचार करून धम्माभ्यास एकाग्रचित्ताने केल्यामुळेच आज त्याला अर्हतपद प्राप्त झाले आहे असे सांगून भगवंतांनी ही गाथा त्याच्यासमोर उच्चारलेली आहे. पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे जाणायचं आहे की छोट्या छोट्या गोष्टीमधून सुद्धा जीवनाचा बोध आपण घेतला पाहिजे. की या लाकडाला हवा तसा आकार येऊ शकतो, तर मग या आपल्या मनाला आपण हवा तसा आकार का देऊ शकत नाही. आपण का आपल्या मनाने सांगू शकत नाही, कायानुपसना का करू शकत नाही, अर्ध्या तास आपण स्थिर का बसू शकत नाही. बुद्ध हे विज्ञानवादी आहेत आणि त्या विज्ञानवादी बुद्धाचा एक फार मोठा शोध आहे की अनित्य अनिच्छावत संखारा उपादवय धम्मिणो उपजित्वा निरुज्जंती ते सं उपसमो सुखो. अनित्य म्हणजे सर्व काही बदलधर्मी आहे, बदलणारं आहे, परिवर्तनशील आहे. मग ज्या आपल्या शरीरामध्ये वेदना उत्पन्न होतात बसताक्षणी, तुम्ही जर का स्थिर राहिले तर तुमच्या लक्षात येईल की उत्पन्न झालेली वेदना सुद्धा नष्ट होते, बदलते. वेदना उत्पन्न होते आणि नष्ट होते, उत्पन्न होते आणि नष्ट होते. पण हे जर तुम्हाला प्रत्यक्ष पाहायचं असेल तर तुम्हाला स्थिर बसावंच लागेल. वेदना उत्पन्न झाली तरी तुम्हाला हालावं लागणार नाही, स्थिर बसावं लागेल. बरं, पाहावं लागेल त्या वेदनेचं काय होते. वेदना सुरुवात होईल आणि इतकी वाढेल, खूप खूप वाढेल. तुम्ही जर हल्लेच नाही तर काय होईल, ती वेदना कमी 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 होत जाईल आणि नष्ट होऊन जाईल, संपूर्ण नष्ट होऊन जाईल. मग त्यासाठी तुम्हाला अधिष्ठान करावं लागेल, दृढ निश्चय करावा लागेल. स्पष्टीकरण आहे. नेतिका उसुकारा तच्छका. शेतीला पाणी देणारा पाटकार, बाण बनवणारा बाणकार आणि सुतार ह्या गाथेमध्ये अनेक कुशल कामगारांची मालिका नोंद केलेली आहे. ते आपापल्या कामातील विशेषज्ञ आहेत. ह्या सर्व 3 प्रकारामध्ये कुशल कलाकार निर्जीव वस्तूंना आपल्याला पाहिजे तसे आकार देतो, त्यातील एक पाहिजे तसे व पाहिजे तिथे शेतात पाणी वळवतो, दुसरा बाणाच्या काठीला हवा तसा आकार देतो व तिसरा लाकडाच्या हव्या त्या वस्तूला स्वतःसाठी बनवू शकतो. परंतु सत्याचा खोजी, सत्य शोधणारा माणूस स्वतःच्या मनाला आकार देतो, जे वरील 3 गोष्टी करण्यापेक्षा फारच कठीण काम आहे. अर्थात हे कठीण कामसुद्धा एखादा साधक ध्यान, मनन व चिंतनातून सहज शक्य करून दाखवितो. अशा पद्धतीने हा भाग या ठिकाणी झालेला आहे.